नरेश म्हस्केंना ठाण्यातून उमेदवारी दिल्यानं नवी मुंबईत हाय व्होल्टेज नाराजी ड्रामा। भाजप जिल्हा कार्यकारिणीचे राजीनामे, कार्यकर्त्यांचा संताप पाहून म्हस्के फाटक सरनाईक परतले। कार्यकर्त्यांची समजूत घालण्याची संदीप नाईकांची ग्वाही। मी सगळी पार्टी घेऊन येतो, तुम्ही मुख्यमंत्री बना। शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, मुख्यमंत्र्यांकडूनही दुजोरा। फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय खळबळ, फडणवीस कपोलकल्पित बोलतात। पवारांची टीका तर फडणवीसांची विश्वासार्हता काय? आदित्य ठाकरेंचा सवाल। ठाकरे सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, बावनकुळेंचा आरोप। शेवटच्या क्षणी अजितदादांना समोर करून मग निर्णय परत घेऊन अजितदादांना तोंडघाशी पाडलं। भाजपसोबत येण्याचा निर्णय शरद पवारांनी फिरवला। झी 24 तासच्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा आणखी एक गौप्यस्फोट। शिवसेना ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्नस्टार भाजपच्या चित्रा वाघांनी घेतला आक्षेप, तर भाजपनं सेक्स स्कॅन्डल प्रकरणातल्या प्रज्वल रेवन्नावर बोलावं, आदित्य ठाकरेंचा पलटवार। मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यासाठी 11 दिवस कसे लागले? वाढलेले मतदान कोणी केलं? राऊतांचे निवडणूक आयोगाला सवाल। आयोग मोदींच्या पगडीखाली गुदमरल्याची ही टीका। पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांचा राहुल गांधींवर ट्विट, पाकिस्तानला शहजादा पंतप्रधान हवाय ट्विटचा हवाला देत मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल।